असा ब्रेड कस्टर्ड एकदा खाल्ला तर आईस्क्रीमही विसराल. घरच्या साध्या ब्रेडपासून बनवा हॉटेल स्टाईल स्वीट डिश. वरून ड्रायफ्रूटची सजावट आणि चव एकदम जबरदस्त. तर चला करूया या रेसिपीला सुरुवात. नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. घरात राहिलेला ब्रेड आहे का? मग आज आपण त्या ब्रेडपासून एकदम मस्त क्रीमी आणि झटपट तयार होणारी ब्रेड कस्टर्ड डेझर्ट रेसिपी बनवणार आहोत. ही रेसिपी इतकी टेस्टी लागते की एकदा खाल्ली की तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल. तर चला करूया मग या रेसिपीला सुरुवात. आता आपण साहित्य बघून घेऊया. 3 ब्रेड स्लाइस, अर्धा लिटर दूध, 2 चमचे कस्टर्ड पावडर, 2 चमचे मिल्क पावडर, अर्धी वाटी साखर, बदाम पावडर, काजू, पिस्ता, वेलदोडे पावडर आणि कोमट पाण्यात भिजवलेलं केशर. आता आपण सर्वात आधी ब्रेडचे कडे काढून घेऊया. अशा पद्धतीनं चारी साइड ब्रेडच्या काढून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकतायत. हा ब्रेड सँडविच आहे आणि मोठा आहे. कडा काढून झालेले आहेत. आपण आता त्याचे 4 चांगले व्यवस्थित भाग करून घेऊया. स्क्वेअर अशा पद्धतीनं स्क्वेअर करायचे आहेत. त्याचे 3 स्लाइसचे ह्या अशा पद्धतीनं करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीनं ब्रेडचे तुकडे करून घ्यायचे आहेत. आता आपण पेटून घेऊया. त्याच्यावर पॅन ठेवूया आणि मीडियम गॅस करूया. आता पॅन तापल्यानंतर त्याच्यामध्ये आपण तूप टाकूया. थोडंसं, अति पण तुपाचा वापर करायचा नाही. तूप टाकूया. थोडंसं ते स्प्रेड करून घेऊया. त्याच्यावर ब्रेडचे सगळे तुकडे थोडे थोडे 4-4, 5-5 तुकडे भाजून घेऊया. एकदम मंद आचेवर भाजून घेऊया. पलटून घेऊया. एकदम मंद आचेवर भाजायचं आहे ते. आता ब्रेडचे तुकडे चांगले फ्राय झालेले आहेत. आपण आता ते काढून घेऊया एका डिशमध्ये. आता अशा पद्धतीने सगळे ब्रेडचे तुकडे भाजून घ्यायचे आहेत. तुपामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत. 3 ब्रेडचे तुकडे आता भाजून घेतलेले आहेत. आता आपण एका पॅनमध्ये दूध गरम करून घेऊया. पेटून पॅन ठेवूया दूध गरम करण्यासाठी. घेऊयात आपण त्याच्यामध्ये. आता हलवून घेऊया आपण. करपलं नाही पाहिजे. एकसारखं हलवायचं आहे. तोपर्यंत आपण आता एका बाउलमध्ये टाकून चांगलं मिश्र करून घेऊया. एकसारखं गुठळ्या होणार नाही ह्याची काळजी घ्यायला पाहिजे. गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत त्याच्या. दूध गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये अर्धी वाटी आपण साखर टाकून घेऊया. आता साखर चांगली विरघळू देऊया त्याच्यामध्ये, दुधामध्ये. केशर टाकून घेऊया. केशरनं छान कलर येतो त्याला. आता चांगली उकळी येऊ देऊया. त्याच्यामध्ये कस्टर्ड पावडर आणि मिल्क पावडरचं मिश्रण टाकून घेऊया. आता हे एकसारखं हलवायचं आहे. सतत हलवायचं आहे. 4 ते 5 मिनिट आपण चांगलं त्याला शिजू देऊया. आता लास्टला आपण वेलदोडे पावडर टाकून देऊया
वास छान येतो वेलदोडे पावडरने आणि चव पण छान येते. तुम्ही बघू शकतायत मस्त झालेलं आहे मिल्क कस्टर्ड. आता गॅस आपण बंद करून घेऊया. हे चांगलं आता मिश्रण थंड होऊन देऊया. मध्ये आपण ब्रेड व्यवस्थित ठेवून घेऊया अगोदर. पद्धतीनं ब्रेडचे तुकडे ठेवायचे आहे आणि त्याच्यावर आता ते कस्टर्ड मिश्रण त्याच्यावर टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित. ब्रेडच्या तुकड्याचे सगळीकडे लेअर द्यायचे आहेत. अजून एक आपल्याला लेअर ठेवायचं आहे त्याच्यावर. त्या लेअरवर आपण थोडंसं आता ते मिश्रण टाकून घेऊया. अशा पद्धतीनं लेअर द्यायचे आहेत. तिसरा लेअर चालू आहे त्याच्यावर पण आपण ते वतून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीनं 3 ते 4 लेअर द्यायचे आहेत. ड्रायफ्रुट्स टाकून घेऊया मस्तपैकी. चांगलं सजूया त्याला. आता काजू टाकून घेऊया. तर पिस्ते टाकून घेऊया. आता आपण हे फ्रीजमध्ये 20 मिनिटं थंड करायला ठेवूया. आता 20 मिनिटं आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.